जीसीसी टीबीसी टायपिंग परीक्षा एप्रिल 2026 चा रिझल्ट कधी लागणार? रिझल्ट लागल्यानंतर पुढे काय? आणि जून 2026 ची परीक्षा कधी होणार? याच 3 टॉपिकवरती आपण सदर व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत होते की सर एप्रिल 2026 चा रिझल्ट कधी लागणार? तर मित्रांनो, आपली जीसीसी टीबीसी टायपिंग परीक्षा एप्रिल 2026 ही परीक्षा साधारण 25 एप्रिल पर्यंत संपली होती आणि पाठीमागील काही ॲनालिसिस पाहता रिपीटर एक्झामचा रिझल्ट हा ॲव्हरेज 30 दिवसांच्या आसपास लागलेला दिसतो. त्यामुळे जर 25 एप्रिल पासून जर आपण पुढे कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 25 मे च्या नंतर रिझल्ट लागणं अपेक्षित आहे. आणि रेग्युलरचा रिझल्ट जो असतो आपला तो साधारण 45 दिवसांपर्यंत ॲव्हरेज मिळून जातो. म्हणजे परीक्षा ज्या दिवशी संपते तिथून पुढे 45 दिवस ॲव्हरेज कॅल्क्युलेट केले जातात आणि त्याच दरम्यान रिझल्टला लागू शकतं. जर आपण 30 दिवसांचा ॲव्हरेजली विचार केला तर साधारण 25 मे आणि 45 दिवसाचा ॲनालिसिस केला तर साधारण 9 जून पर्यंत रिझल्ट हे हाती येऊ शकतात. याचाच अर्थ एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेचा रिझल्ट हा मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो. त्यामुळे मित्रांनो, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. रिझल्ट जर लागलाच तर लगेच त्याची अपडेट आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती मिळणार आहे. तुम्ही अजूनही व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलेला नसेल तर आत्ताच जॉईन करा. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, कमेंट बॉक्समध्ये पिन देखील केलेली आहे. यानंतर समजा जर काही विद्यार्थी याही परीक्षेत फेल झाले, जसं की जानेवारीमध्ये जे विद्यार्थी फेल झाले त्यांनी पुन्हा एप्रिल एक्झामसाठी फॉर्म भरला. जर एप्रिलमध्ये पुन्हा फेल झाले तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी पुनश्च एकदा रिझल्ट लागल्यानंतर काही दिवसातच फॉर्म भरण्याची लिंक सुरू केली जाते. म्हणजे जे एप्रिलमध्ये फेल झालेत मग त्यांनी काय करायचं, किंवा जे अब्सेंट होते विद्यार्थी तर यांनी जून महिन्यामध्ये जी रेग्युलर एक्झाम होणार आहे तर या रेग्युलर एक्झाममध्ये त्यांनी पुन्हा एकदा फॉर्म भरून एक्झाम द्यायची. मग साधारण 9 जून पर्यंत जर आपण रिझल्ट पकडले तर ॲव्हरेज 12 जून पर्यंत फॉर्म सुरू होतील आणि 3 दिवस म्हणजे 15 जून पर्यंत फॉर्म भरले जातील. एक अंदाज सांगतोय मित्रांनो मी, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही. मात्र मागील परीक्षेचे मागील 4-5 वर्षाचे ॲनालिसिस पाहता मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगतोय. आणि जर 15 जून पर्यंत जर फॉर्म भरले तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी किमान आपण 20 दिवस जरी पकडले तरी साधारण 5 जुलै पर्यंत परीक्षा ही सुरू होईल असा अंदाज आहे माझा. म्हणजे जानेवारीची परीक्षा रिपीटरची झाली एप्रिलमध्ये. जे विद्यार्थी एप्रिलमध्ये फेल होतील त्यांना रेग्युलरमध्ये भरावं लागेल. म्हणजेच रेग्युलरची जून 2026 ची परीक्षा ही साधारण जुलै महिन्यात जाऊ शकते. तर मित्रांनो, ही होती काही अपडेट. या सर्व गोष्टी मी स्वतः ॲनालिसिस करून सांगितलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही गोष्ट क्लिअर करा. आणि अजून तुम्हाला काही शंका असतील परीक्षेच्या संदर्भाने वगैरे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सर्वांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न असेल. तुम्ही अजूनही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालेला नसाल तर जॉईन करा. कारण खूप साऱ्या काही जेन्युइन माहिती असतील, काही अर्जंट अपडेट असतील तर आपण व्हॉट्सअप चॅनलवरतीच लगेच टाकत असतो. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. लवकरच भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये. सध्या तरी धन्यवाद.